आता आंबे खायला कोकणात जायची गरज नाही। कराड शहरात 45 वर्षांची परंपरा असलेले सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांचे गोड व सुगंधी आंबे मिळणार विट्यात। जगप्रसिद्ध आंबा देवगड हापूस आला आता आपल्या विटा शहरात। एका महिन्यात आंबा खराब झाल्यास आंबा मिळणार बदलून। चला तर मग आजच संपर्क करा सुप्रसिद्ध आंबेवाले जाधव बंधू दुशेरेकर यांना। संपर्क नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेमुळे दुष्काळी भागातील शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणार असून शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होणार आहे। या प्रकल्पाची 2 लाईनचं काम पूर्ण झालंय आणि 3ऱ्या लाईनसाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील। उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेक थ्रू कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार इद्रिस नायकवडी, आमदार गोपीचंद पडळकर, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हतू धुमाळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार डॉक्टर सुरेश खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमन खाडे, स्वाती खाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। बोगदा कामाचा अंतिम टप्पा पूर्ण झाल्याची घोषणा करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम अत्यंत प्रभावीपणे हाताळले। शासनाने दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले। कृष्णा खोऱ्यातील कामांना वेग मिळाला असून अनेक पिढ्यांचे स्वप्न आता पूर्ण होताना दिसत आहे। टेंबू आणि म्हैसाळसारख्या उपसा सिंचन योजनांमुळे दुष्काळी भागात नंदनवन फुलते। ही योजना जत तालुक्याच्या दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणार असून सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होईल। या योजनेमुळे जत तालुक्यातील शेतीस मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केलाय। या प्रकल्पासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि मेहनत घेतल्याचं ते म्हणाले। प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, असे सांगून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे ही शासनाची भूमिका असून यासाठी निधी कमी पडणार नाही। कालवे स्वच्छ ठेवणे आणि त्यांचं पाणी वाहून नेण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जाईल याची काळजी घेण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलेत, जेणेकरून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचेल। या भागात उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता द्राक्ष, डाळिंब आणि ऊसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली असून लोकांचे जीवनमान सुधारणार आहे। यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, दुष्काळाची परिस्थिती कायमची मिटावी, दुष्काळाचा भूतकाळ व्हावा यासाठी सातत्याने लोकांच्याकडून मागणी होत राहिली। याच पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील 65 गावातील शेतकऱ्यांच्यासाठी सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा आजचा दिवस आहे। या योजनेअंतर्गत लाभ क्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी 3री लाईन टाकली तर विस्तारित म्हैसाळ योजनेच्या 65 गावांतील अस्तित्वातील सर्व मोठे छोटे तलाव खरीपामध्ये कृष्णा नदीच्या पाण्याने भरून देणे शक्य होणार आहे। यामुळे खरीपातील 4 महिन्यांमध्ये विस्तारित म्हैसाळचा लाभ क्षेत्रातील तलावांना 4 TMC पाण्याचा लाभ होऊ शकतो। जत तालुक्याला परत कुठलीही मागणी पाण्याच्या बाबतीत करावी लागणार नाही। विस्तारित म्हैसाळ योजना पूर्ण करण्यासाठी सन 2026-27 मध्ये 1000 कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची मागणी केली। नाबार्डमध्ये विस्तारित म्हैसाळसाठी 900 कोटींची तरतूद केल्याने त्यांनी जलसंपदा मंत्री महोदयांचे आभार मानले। तसेच जत तालुक्यातील बोर नदीवर बॅरेज बांधण्याची मागणी केली। जत तालुक्यातील मध्यम प्रकल्प, साठवण तलाव दुरुस्ती व नव्याने काही साठवण तलाव करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। आता अस्तित्वात असलेल्या जुन्या म्हैसाळ योजनेमधून सिंचनासाठी किमान 350 क्युसेक्स विसर्ग जतला मिळण्याची मागणीही यांनी यावेळी केली। प्रारंभी जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते कळ दाबून बोगदा कामाचा ब्लास्ट करण्यात आला, तसेच कोनशीला अनावरण करण्यात आले। तसेच त्यांनी बोगदा कामाची पाहणी केली। त्याचबरोबर नकाशा व चित्रफितीच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाची माहिती घेतली। कार्यकारी संचालक हतू धुमाळ यांनी प्रास्ताविक केले व जत विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे सादरीकरण करण्यात आले, तर आभार कार्यकारी अभियंता रोपा कोरे यांनी मानले। या कार्यक्रमात संबंधित विभागाचे अधिकारी, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, अभियंते, कर्मचारी व लाभ क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।